या ठिकाणी आपण 24 उमेदवार जे दिले होते आपल्या बहुजन विकास आघाडी सोबत मनसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, आरपीआय आठवले गट, काँग्रेस आणि समविचारी अनेक संघटना यांनी या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी सोबत साथ केली आणि आज आपल्याला बहुजन विकास आघाडीच्या सत्ता या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आलेली आहे। त्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांचा आहे। आपले नेते लोकनेते हितेंद्र ठाकूर आप्पा यांनी स्पष्ट सांगितलं की कार्यकर्ता माझा हा स्टार आहे, माझा कार्यकर्ता हा महापौर आहे। त्याच्यामुळे आलेले निवडून नगरसेवक हे जरी नगरसेवक म्हणून काम करत असले तरी पण आपण सर्वजण नगरसेवक आणि महापौर आहात हे लक्षात ठेवा। भारतातून अनेक राज्यातून इथे लोक काम धंद्यासाठी आली स्थिरावली आणि इथे का स्थिरावली तर इथे शांतता आहे, रोजगार आहे। त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी त्यांना जो काही रोजगार पाहिजे, शांततेमध्ये करण्याची इथे मुभा पाहिजे, त्या पद्धतीने इथे आप्पांनी त्यांना पूर्णपणे संधी दिली आणि आपले सगळे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, नेते मंडळी आहेत, या सर्वांनी त्यांना सामावून घेतलं आणि या वसई शहराच्या विकासामध्ये त्यांचा मोठा हातभार लागला। परंतु वर्षभरामध्ये आपण पाहिलं यांचं कुठल्याही प्रकारचे एकसूत्रीपणा नाही आणि विकास करायचा असेल तर त्याला एक खंबीर नेतृत्व लागतं, ते म्हणजे आप्पा हितेंद्र ठाकूर यांचं। हे त्यांनी सुद्धा विरोधकांनी मान्य केलं आणि या निवडणुकीमध्ये जनतेने ठरवलं की आपण काही झालं तरी सुद्धा या वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या हातात न देता आमदार हितेंद्र ठाकूरांच्या हातामध्ये दिली पाहिजे, जनतेच्या विकासासाठी दिली पाहिजे। आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो हा प्रचंड विजय या महाराष्ट्रामध्ये आपण जर लक्ष दिलं तर एवढा नक्की विजय कुठल्याच महानगरपालिकेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आणता आला नाही। हा सगळा विजय हा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा आहे। त्याच्यामुळे हा विजय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। बंधू आणि भगिनींनो, जे आपले नगरसेवक निवडून नवीन निर्वाचन नगरसेवक निवडून आले आहेत ते त्यांचं प्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो आणि खास करून कार्यकर्ते अभिनंदन करतो। माजी आमदार राजेश यांनी सगळी माहिती सांगितली। आपल्या बहुजन विकास आघाडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आज नगरसेवक झालेले आहेत। आमची निवड त्या भागामध्ये प्रत्येक समाजाला प्राधान्य दिलेलं आहे। कुठल्या समाजात अन्याय झाला असं कधीच केलेलं मत नाही, कारण ह्या प्रक्रियेमध्ये आपण आम्हाला एक 5-6 वार्डची जबाबदारी दिली होती। 5 वार्ड हे आणि चिखलदरा वार्ड, मी 27 वार्ड जो होता आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही मत, पण या 5 वार्डामध्ये खास करून मी आमदार आणि बळीराम जाधव हा तिघांनी आम्ही तिकडे लक्ष दिलं आणि राजन पाटील चेअरमन आपल्या डीसी बँकेचे, त्या चौघांनी आम्ही सगळ्या वाटून घेतल्या। कुठल्या एरियात जायचं, कुठे कुठे कमी पडलं तिकडे आपण आहोत असं आम्ही सर्वे करत होतो, फिरत होतो, सांगत होतो कार्यकर्त्यांना, आपल्या बंधूंना सांगत होतो की तुम्ही कुठल्या भागात लक्ष द्यायला पाहिजे। त्याकरता सगळ्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली फार करून। मी खास करून एका माणसाचं नगरसेवक आपला कार्यकर्ता अभिनंदन करतो, खास करून धर्मेंद्र यादव नाव घेतलं पाहिजे मला सगळ्यांसमोर। आम्ही त्याची जी यंत्रणा बघितली, त्याला तो त्या ऑफिसमध्ये नव्हता मत, पण मी आमदार आम्ही गेलो आणि ते बघितल्यानंतर हायटेक कॉल सेंटर चालू केलेलं त्यांनी। कॉल सेंटर प्रमाणे 6 मुली तिथे काम करत होत्या, रोज त्यांना कॉल करत होत्या की बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत प्रफुल्ल पाटील, हर्षद चौधरी, सुंदर आपली यादव, संतूर यादव आणि लता कांबळी, या चौघांच्या नावाचे रोज 1000 कॉल जात होते। किती 19 मध्ये रोज 1000 कॉल सेंटर मधून करत होते 19 करता। ते लक्षात घ्या, उमेदवारांनी पण माहिती नसेल कदाचित, पण 21 नंबरमध्ये हे कॉल सेंटर चालू होतं आणि ते आम्ही बघितलं। त्याच्यानंतर तिथे बाजूला आधार कार्ड आपलं वोटिंग कार्डचं जर खराब झालं असेल तर लगेच काय लगेच तिकडे बनवून देत होतं। मित्रांनो, आपली अशी यंत्रणा आपण याच्या पुढे सगळ्या नगरसेवकांनी, आज नगरसेवक आहेत तुम्ही 5 वर्ष राहणार आहात, पण हे काम करताना प्रत्येक माणसाला, आलेल्या माणसाला काम झालं पाहिजे। तरी आपण काय काम करू शकत नाही, आपण जी थोडी छोटी छोटी कामं आहेत, रस्ते, गटार, पाणी, जिथे जिथे पाणी नसला पोचला तिथे पाणी पोचवायचा कार्यक्रम केला पाहिजे, काम केलं पाहिजे।
आपल्याकडे तक्रारी. मित्रांनो, आपल्यावर जो विश्वास टाकलाय मतदारांनी, कार्यकर्त्यांनी विश्वास टाकलाय, तो विश्वासाला धडा न जाताना आपण चांगला काम. नमस्कार दोस्तों, मैं हूं मोहम्मद ताहिर, नई ताजा खबर लेकर आपके सामने हाजिर होते रहता हूं. मेरे सामने इस वक्त जो है उम्मीदवार जो जीत कर आए हुए बैठे थे. सबसे पहले हम कम उम्र की लड़की जो जीत कर आती है, क्या मैसेज देना चाहेंगे उन महिलाओं को, उन लड़कियों को जो आपके जैसी लड़कियां पढ़ने जाती है? देखिए, मैसेज तो उन्हें दिख ही रहा होगा, हर जगह वीडियोज आ रहे हैं, हर न्यूज चैनल में, तो उन्हें समझ में भी आ रहा है कि पॉइंटरों को अपना नाम और वार्ड नंबर बताइए. हाँ जी, मेरा नाम प्रदीपी खातून सिंह है, वार्ड नंबर 1 से हूँ मैं, और मैं जीत कर आई हूँ अप्पा जी के विश्वास में. खुशी हो रही है? खुशी तो बहुत हो रही है, शब्द नहीं है बयां करने. क्या कहेंगे उन लड़कियों को जो आपकी जैसी लड़कियां पढ़ने जाती है, उन लोग को इस उम्र में आपको इतनी सफलता मिली, क्या कहेंगे? देखिए, वो देख रहे हैं मुझे, उन्हें भी इंटरेस्ट आएगा इस सब चीजों में, क्योंकि आगे का जो है भविष्य वो यंगस्टर को देना चाहिए. उनके हिसाब से भी थोड़े कुछ काम होना चाहिए, ऐसा मेरा मानना है. चलिए, धन्यवाद हमसे बात करने के लिए. हमारे साथ में एडवोकेट भी बैठी है, हम उनसे भी जानकारी लेंगे. मैडम, पहले तो दर्शकों को अपना नाम और अपना वार्ड बताइए ताकि दर्शकों को थोड़ा जानकारी. मेरा नाम एडवोकेट अस्मिता विशाल पटेल, मैं वार्ड नंबर 1 से कैंडिडेट के लिए उम्मीदवार नगर सेवक बन के आई हूँ. क्या क्या मैसेज देने चाहिए? मैं वही बोलना चाहती हूँ कि जो एजुकेटेड है, नया जनरेशन है, वो पॉलिटिक्स में नहीं आना चाहता है, लेकिन अभी यंग जनरेशन में पॉलिटिक्स के आके नया जो यंग जनरेशन में जो परिवर्तन चाहिए, वो जब यंग जनरेशन जब पॉलिटिक्स में आएगी तभी वो परिवर्तन होना जो स्टार्ट होगा. तो यंग जनरेशन से, जैसे प्रदीप भी है, मैं हूँ, वो यंग जनरेशन जब पॉलिटिक्स में आएगी तभी सब यंग जनरेशन के जो प्रॉब्लम्स है वो सॉल्व कर पाएगी. तो उनको भी अभी पॉलिटिक्स में आके और ध्यान देना चाहिए और पॉलिटिक्स में आके सबको सपोर्ट करना चाहिए. मैडम, आपके वार्ड काफी बड़ा है, 1 नंबर वार्ड, तो कहाँ से विकास शुरू होगा आपका? हमारा ग्रामीण पट्टा भी, यानी ग्रामीण और ये सिटी दोनों भी है. तो जो भी यहाँ पे है समस्या, वो हम सब चारों नगर से मिलजुल के सॉल्व करेंगे. और जितने भी है अभी जो है ग्रामीण एरिया में, सब कुछ फैसिलिटीज नहीं है यहाँ पे, यानी सोशल मीडिया तो ना के बराबर है तो भी चलेगा. अभी जब यंग जनरेशन है वो थोड़ा बहुत कर रही है, लेकिन जो ओल्ड जनरेशन है, हमारे दादा दादी और मम्मी पापा की जनरेशन का, उनको सोशल मीडिया का थोड़ा भी नहीं है. उनको जो लेडीज है वो लगभग 80% लेडीज है, वो घर पे ही बैठे रहेंगे, यानी वो घर का ही काम करेंगे. उनको सशक्त करने का काम हम पूरा तरीके से करेंगे. धन्यवाद हमसे बात करने. आप देख सकते हैं उम्मीदवार जीत के आई हुए हैं. सबसे पहले हम प्रतिक्रिया की बात करते हैं 8 नंबर वार्ड से, और बहुत अच्छी लीड से जीत के आई है. कोई अनुभव भी नहीं आ सकता जितने वोटों से वो आगे निकली है. प्रतिक्रिया, कितने वोट आपको जीत के आए हैं? मैं 13,922 वोट. 13,922, वाह क्या बात है. मैं भी सैल्यूट करता हूँ मैडम को, क्योंकि इतनी सी कम उम्र में और इतना बड़ा काम कर रहे थे, लेकिन उनके पीछे जिसका हाथ था उनका नाम है प्रदीप सिंह. प्रदीप सिंह ने राजनीति में कदम तो नहीं रखा था, लेकिन समाज सेवा में बहुत आगे रहे वो. उसी वजह से वो आज जो प्रदीप उनसे सामने निकल के आगे है. 13,900 वोट से बहुत बड़ी बात है. मैं आपको दर्शकों को दिखाना चाहता हूँ कि वसीम विरार की खबरें मैं आपको दिखाते रहूंगा. अगर आपके दिल में भी ऐसी उमंग है कि हमें राजनीति में कदम रखना, तो आइए उनके पास बैठ के और सीखिए उनसे. धन्यवाद. देखते रहिए सोनी स्टार टीवी, मैं आपके सामने मौजूद हूँ नई खबर लेकर.